वर्ष या ही चळवळ फक्त प्रकाश झाली आणि आता अशी ठिकाणी सांगितलं की एखादा शिलेदार लढत असतो, पण मी त्यांना प्रॉमिस करतो की ते एखादा शिलेदार नाही तर त्यांचा भगवान वगैरे सारख्या विचारसारखे मोठा समूह त्यांच्या बरोबर आहे आणि शेवटपर्यंत राहील. आणि पुढच्या वर्षी रौद्र महोत्सवाच्या कार्यक्रमाला आम्ही सर्वजण तुमच्या पाठीशी इतक्या गंभीरपणाने राहू आणि पुढचा महोत्सव चांगला झाला पाहिजे आणि त्यावेळेला सगळं हजर राहिलं पाहिजे अशा प्रमुख पाहुण्याने अशी मी त्याला विनंती. मी जास्त वेळ घेणार नाही, पण अशोक ठिकाणी सांगितलं त्या प्रकारे मी सगळ्यांना आवाहन करतो की जेवढी प्रत्येकाला आपल्याला शक्य आहे ती मदत त्यांनी प्रकाश दादांना करावी. मी माझे मित्र त्यांचे सहकारी हा सगळा समूह हा पूर्ण त्यांच्या पाठीशी आहे आणि नाही एवढं नक्की. थँक्यू. मी प्रथम पुरस्कार या वर्षीचा पटकावलेला आहे. प्रिया तेंडुलकर स्मृती असंख्य मराठी चित्रपटांसह असंभव, गंगाधर टिपरे, भाग्यविधाता, कळत नकळत आदी मराठी मालिकेतून अभिनय केलेला आहे. अरे बापरे, शंभूराचे प्रेम पुजारी, आजी पाहिजे या नाटकांचं दिग्दर्शनही अनिल गवस यांनी केलेलं आहे आणि म्हणूनच या वर्षीचा प्रिया तेंडुलकर स्मृती पुरस्कार पटकावलाय अनिल गवस यांनी. कृपया त्यांचं जोरदार टाळ्यांनी स्वागत करावं. मी उमा आणि प्रकाश धोंडे यांना विनंती. सर्व मान्यवर, एकता कल्चरल अकादमीचे अध्यक्ष आणि पदाधिकारी तसेच जमलेल्या माझ्या सर्व रसिकांस नववर्षाच्या माझ्या हार्दिक शुभेच्छा. आज या ठिकाणी मला अभिनयासाठी प्रिया तेंडुलकर स्मृती पुरस्कार देण्याचा विचार झाला, त्याबद्दल संबंधितांचा मी आभारी आहे. हा पुरस्कार देताना या क्षेत्रात माझ्याकडून जे काही उल्लेखनीय काम झाले त्याची दखल घेण्यात आली आहे असे मी समजतो. माझ्या पुढील वाटचालीत अधिक उल्लेखनीय काम होण्यासाठी या पुरस्कारामुळे मला बळ मिळेल हे निश्चित. त्याचबरोबर आजवर प्रचंड गुणवत्ता असूनही आणि अविरत मेहनत घेऊनही ज्या ज्या गुणवंतांना कुठलाही पुरस्कार मिळाला नाही आणि ज्यांच्यावर अन्याय झाला त्या सर्व रंगकर्मींचा प्रतिनिधी म्हणून हा पुरस्कार मी स्वीकारत आहे. माझ्या जन्मापासून ते आज तागायत माझ्या इथवरच्या प्रवासात ज्या ज्या व्यक्ती माझ्या जीवनात आल्या आणि माझं जीवन समृद्ध केलं त्या सर्व लहान थोर व्यक्तींचा मी आयुष्यभर ऋणी राहील एवढं बोलून रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय रंगकर्मी. दैनिक नवशक्ती या वर्तमानपत्रात गेली 22 वर्ष वरिष्ठ उपसंपादक या पदावर काम करणारे दीपक गोपाळ परब यांच्यासाठी लोभनीय व्यक्तिमत्व आहे राज्यशास्त्र वर्षीचा श्रीकांत पाटील स्मृती पुरस्कार देऊन गौरवण्यात येत आहे. हा पत्रकारितेतील अशा व्यक्तीला देण्यात येत आहे ज्यांनी लालबागचा राजा, सावरिया.com, रणभूमी, श्रीमंत दामोदर पंत या मराठी आणि मॅरिड टू अमेरिका या हिंदी, ओ मारिया या कोकणी चित्रपटात नृत्य दिग्दर्शक म्हणून भूमिका पार पडली. ढोलकीच्या तालावर दमदमादम, छोटे चॅम्पियन, एकापेक्षा एक, अप्सरा आली आणि जोडीचा मामला या दूरचित्रवाहिनीवरील कार्यक्रमात त्यांनी परीक्षक म्हणून काम केलेलं आहे. उत्कृष्ट कथ्थक डान्सर असलेले हे प्रभूती आशा जोगळेकर, इंदुमती लेले, जॉन बुरुट, रशिया, जोहाना इजिप्त यांच्याकडून त्यांनी नृत्याचे धडे घेतलेले आहेत. कथ्थक, नाट्य अलंकार, श्रीनगर मणी, बृहन्मुंबई पोलीस सेवा समिती, दैवज्ञ समाज जनतेचा पुरस्कारही त्यांना लाभलेला आहे. 1 टू काफोर, दिवसा तू रात्री मी, 4 दिवस प्रेमाचे, धुंद बेधुंद, कदंबाच्या झाडाखाली, काय बाय सांगू, बहुरूपी, पुन्हा सही रे सही, श्री तशी सौ, सासू माझी ढासू आदी मराठी नाटकात भूमिका आणि कोरिओग्राफी केलेली आहे. मराठीसोबतच इंग्रजी, गुजराती आणि हिंदी रंगभूमीवर काम केलेले
मयूर वैद्य या धन्यवाद. एकता सांस्कृतिक मंचाचे मी आभार मानतो ज्यांनी मला हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलेला आहे आणि तो पुरस्कार मला मिस्टर आणि मिसेस भिंडे यांच्याकडून मिळाला याचा मला खरंच खूप आनंद होत आहे आणि तुमच्या आग्रहास्तव मी 2 मिनिटांमध्ये हे खरं माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. छोटीशी गोष्ट, जेव्हा हा पुरस्कार मिळतो तेव्हा तर जबाबदाऱ्या वाढतात असं मला वाटतं आणि तिथे खरीच यशाची पहिली पायरी आणि कार्य करण्याची पहिली पायरी सुरू होते असं मला पर्सनली वाटतं आणि मला असं वाटतं की ह्याच्या पुढे कदाचित माझ्यासमोर अजून खूप प्रश्नपत्रिका पडल्या आहेत आणि त्याची उत्तरं आता मला सॉल्व्ह करायची आहे. मी माझ्या आईचे आणि वडिलांचे आभार मानतो ज्यांनी मला ह्या कलेसाठी प्रोत्साहन दिलं आणि लोकांपर्यंत पोहोचण्याची ताकद माझ्या ह्या कलेद्वारे दिली, निर्माण केली याबद्दल. आणि माझा आवडते प्रेक्षक, माझे लहान फॅन्स, माझे मोठे फॅन्स आणि माझे वृद्ध फॅन्स यांचे मी खरंच मनापासून आभार मानतो ज्यांनी इतके वर्ष माझी नृत्य कला पाहतायत आणि मला ही जोपासण्याचे प्रोत्साहन देत आहेत त्याच्याबद्दल. आणि ह्या संस्थेचे मनापासून मी आभारी आहे की ज्यांनी हा गौरव करून मला अजून एक ताकद दिली आहे लढण्याची, ते म्हणजे नृत्य क्षेत्रात अजून काहीतरी महत्त्वाचं कार्य करण्याची. मला माहीत नाही कार्य काय, परंतु त्याचा शोध मी नेहमी घेत राहील आणि असंच जगासमोर एक वेगवेगळ्या माध्यमातून तुमच्यासमोर येत राहील हेच मी फक्त तुमच्याकडे आशा बाळगतो. थँक्यू सो मच. दत्ताराम स्मृती पुरस्कार पटकावलाय निलांबरी खामकर यांनी. नाट्यकला कामगार पुरस्कार अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. अशा निलांबरी खामकर यांना या वर्षीचा मास्टर दत्ताराम स्मृती पुरस्कार देऊन गौरवण्यात येत आहे. साई दर्शन एक अनुभव भावाचं लक्ष्मण, प्रेमासाठी पकडापकडी, हे मिलन सौभाग्याचं स्वप्न तुझे नि माझे या मराठी चित्रपटातून भूमिका करणारे, राजकीय आणि सामाजिक निर्मिती करणारे आणि कर्जा लेके मर्जा या नावाच्या चित्रपटाच्या निर्मितीत व्यस्त असलेले अशोक सावने यांना या वर्षीचा मधु आंबेकर स्मरणार्थ विठ्ठल उमप स्मृती पुरस्कार देऊन गौरवण्यात येत आहे. 2005 नाटकांच्या निर्मिती केलेल्या आहेत. समाज प्रबोधनासोबत गरजू विद्यार्थ्यांना मोफत वया वाटप, शिबिरे, मार्गदर्शन असेही कार्यक्रम ते राबवत असतात. अशा अशोक सावने यांना या वर्षीचा मधु आंबेकर स्मरणार्थ विठ्ठल उमप स्मृती पुरस्कार देऊन गौरवण्यात येत आहे. योगीराज बागुल यांनी चेंबूर इथे राहणारे योगीराज पुजांबा बागुल साहित्यिक असून सोयरीक हा त्यांचा काव्यसंग्रह 1999 साली प्रकाशित झालेला आहे. त्यांच्या नावावर 65 तमाशा, विठाबाईच्या आयुष्याचा, आठवणीतले बाबासाहेब ही पुस्तके आहेत. त्यांना कैलासवासी भी ग रोहमारे ग्रामीण साहित्य पुरस्कार, लक्ष्मीबाई टिळक स्मृती पुरस्कार, धनंजय क्रीज स्मृती पुरस्कार, आशीर्वाद पुरस्कारासोबत प्रसाद बंद वैद्यकीय प्रतिष्ठान पुरस्कार, आपटे वाचन पुरस्कार लाभलेला आहे. त्यांची गुणवंत कामगार पुरस्कारासाठी 2004 साली निवड झाली होती. अशा योगीराज बागुल यांना यावर्षीचा योगीराज बागुल.
त्याचा पुरस्काराची उंची अधिक वाढते आहे. त्या व्यक्ती तर पुरस्कारासाठी आहेतच, परंतु त्यांना पुरस्कार मिळाल्यामुळे त्याची व्याप्ती अजून वाढते आहे, त्याची उंची अजून वाढते आहे. त्यामुळे पुन्हा एकदा या सगळ्या पुरस्कार प्राप्तांसाठी जोरदार टाळ्या होत आहेत. सर, स्मृती पुरस्कार मला चांगलं आठवतं. दंगलीच्या काळामध्ये एकट्याने गल्लीत घुसून ज्यांनी दंगल काबूत आणण्याचा प्रयत्न केला ते पोलीस अधिकाऱ्यातील विशेष अधिकारी नंदकुमार गोखले यांच्या नावाने हा पुरस्कार दिला जातो आहे. आणि हा पुरस्कार पटकावणारे पोलीस अधिकारीही तेवढ्याच तत्परतेचे, तेवढेच निष्णांत आणि समाजभिमुख असलेले अधिकराव पोळ यांना हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊ द्यात. नवीन मुंबई पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले अधिकराव महादेव पोळ हे कार्यतत्पर पोलीस अधिकारी. 75हून अधिक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. म्हणजे विचार करा, हा 376वा पुरस्कार आहे. नमन माय मराठीला आपल्या बोलीला कोटीला वकीलचा असे ही रत्नगिराची मान कलेची असे हिला बहुता असे हिला तुम्ही जनाची मान करूया चला हिचा बहुमान करूया चला हिचा बहुमान. एकता कल्चर अकादमीच्या दरवर्षीच्या पारितोषिक वितरण सोहळ्याला दरवर्षी मला यायला उशीर होतो, कारण मी काम वर्तमानपत्रात करत असतो आणि काम आटपूनच मला यावं लागतं. तर मी सर्वांची क्षमा मागतो. तरीसुद्धा हा महत्त्वाचा पारितोषिक वितरण समारंभ असतो. एकता कल्चर अकादमीचं मी दरवर्षी जे बोलतो तेच यावेळी पुन्हा बोलतो, कारण ते पुन्हा पुन्हा बोलण्याची गरज असते. प्रकाश गणपत जाधव हा आमचा मित्र आणि त्याचे जे सहकारी आहेत ते एका प्रतिकूल परिस्थितीमध्ये विभागात पुढे गेला आणि त्यांना नंतर असं वाटायला लागलं की आपल्यासारखे अनेक उपेक्षित वर्गातून येणारे लोक आहेत किंवा खूप वेगळ्या वर्गातले लोक सुद्धा उपेक्षित राहतात. तर या सर्वांचा कुठेतरी आपण एक गुणगौरव केला पाहिजे म्हणून त्यांनी ही एकता कल्चर अकादमी स्थापन केली आणि त्याचा ते त्या अकादमीतर्फे ते दरवर्षी चांगल्या चांगल्या माणसांचा पाठपुरावा करून त्यांना शोधून काढून त्यांना पुरस्कार देत असतात. याबद्दल मी प्रकाश जाधव आणि त्याचे सहकारी सर्व उज्जय आंबेकर आणि आमचा अवधूत भिसे वगैरे या सर्वांचेच आणि त्याच्या पलीकडेही अनेक जण आहेत ज्यांची मला नावं घेता येत नाहीत, त्या सर्वांचे मी सर्वांबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो. त्यांनी अनेकांना पुरस्कार दिले, आत्ता आजवर ज्यांना दिले त्यांच्या वतीने आणि ज्यांना भविष्यात मिळणार त्या सर्वांच्या वतीने त्यांना मी एक शुभेच्छा देतो. आणि मला इथे माझा पुरस्कार मला मिळाला हा भाग आलाहीत आहे असं मी समजतो आणि मी जो काही सत्कार होईल त्याचा स्वीकार करतो. पण मी या सर्वांना धन्यवाद देतो आणि प्रकाश भेंडे, उमा भेंडे यांनी फार मोठं काम, चित्रकारिता जी आहे ती फार मोलाची आहे. त्यांनी निर्मिती केली, दिग्दर्शन केलं, पण त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा आपल्या कला जाणीवा जपल्या. यांचा सुद्धा एक बोलून ही दरवेळी करावीच लागते. तर याबद्दल पुन्हा एकदा सर्वांना मी धन्यवाद देतो. नमन माय मराठीला नमन माय मराठीला आपल्या ज्याला पारितोषिक मिळाली अशा रंगमंचावरती अशा प्रभूतींकडनं ज्याचा सत्कार होतोय आणि ते आम्ही आमच्या डोळ्याने बघतोय याच्यासारखं दुसरं सौभाग्य नाही. महात्मा ज्योतिबा फुले स्मृती पुरस्कार पटकावला आहे. रत्नागिरी भूषण असलेले नथुराम भागोजी सोनघरे यांनी. हे साहित्यिक आणि समाजसेवक आहेत. 82 वर्षाचे असलेले सोनघरे यांनी वयाच्या केवळ 15व्या वर्षापासून समाजसेवेला सुरुवात केली. सहकारी शिक्षण विकास समूह मराठा हायस्कूल या संस्थेचे अध्यक्ष असून डॉक्टर बाबासाहेब दहागाव लाखन पंचक्रोशी हा गौरव. घंटा होते
जोगेश्वरी येथे यांच्या कवितांचा अस्वस्थ मोरपीस या प्रातिनिधिक काव्यसंग्रहाचा समावेश असून वृत्तपत्र लेखक, कवी आणि सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्यांना पुरस्कार मिळाले आहे. वंदे मातरम संघटना, जय गुरु दत्त सेवा संस्था, मैत्री संस्था, अक्षर मंच, हिंदवी स्वराज्य संघटना, भीमराय कला अकादमी आदी संस्थांचे त्यांना पुरस्कार लाभलेले आहेत. अशा मयूर ढोलम यांना या वर्षीचा यशवंतराव चव्हाण स्मृती पुरस्कार देऊन गौरवण्यात येत आहे. चव्हाण यांनी वरळीच्या बिडडी चाळीत राहणारे मदन मारुती चव्हाण हे वरळी भागात समाजकार्य करीत असून अखिल महाराष्ट्र भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती ट्रस्ट येथे वरळी विभागाचे अध्यक्ष आहेत. महाराष्ट्र मराठी मुक्ती त्यांचा निकटचा संबंध आहे. धडाडीचे तरुण कार्यकर्ते असून स्वाभिमानी रिपब्लिक योजना विद्यार्थ्यांना शिक्षण साहित्याचे वाटप करणे आदी स्वरूपाचे ते समाजकार्य करत असतात. अशा भाऊसाहेब शिंदे यांना यावर्षीचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मृती पुरस्कार देऊन गौरवण्यात आला. राजवर्धन मंडळाचे सचिव आहेत. शिबिरे, चर्चासत्र, चित्ररथ प्रदर्शन आयोजित करून त्यांनी समाज प्रबोधनाचे काम केले असून पालिकेतील चतुर्थ श्रेणी कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी ते नेहमीच संघर्ष करत असतात. अशा भारत जाधव यांना बिरसा मुंडी स्मृती पुरस्कार देऊन गौरवण्यात येत आहे. सरवणकर यांनी चारकोप येथे राहणारे वसंत बालवाडी या प्रश्नासाठी ते नेहमीच झटत असतात. चारकोप भागात राहणारे गरीब विद्यार्थ्यांसाठी शालेय उपयोगी वस्तूंचे मोफत वाटप, विद्यार्थ्यांचे सत्कार, ज्येष्ठ नागरिकांना पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान, प्रबोधन परंपरांचे कार्यकर्ते असे आंगळे ग्रामस्थ विकास मंडळाचे सरचिटणीस असून सन्मित्र सहकारी पतसंस्था, कुणबी शिक्षक प्रसाद बाबा स्मृती पुरस्कार देऊन गौरवण्यात येत आहे. 14 नळे सत्याग्रह आणि मनुस्मृती दहनाच्या आंदोलनात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासोबत राहिलेले बाबासाहेबांचे सहकारी बाबू गेरू कासारे हे प्रफुल्लचे आजोबा होते. करंजाडी बौद्ध विकास व बौद्ध जन पंचायत समितीच्या शाखा क्रमांक 25 चे ते अध्यक्ष असून सामाजिक, शैक्षणिक आणि धार्मिक कार्य ते नेहमीच पुढे असतात. महाड तालुक्यात काँग्रेस पक्षाचे ते कार्यकर्ते असून पक्षाच्या वतीने सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी ते आंदोलन करीत असतात. शाळा ते संगणक ही मागणी आदिवासी विकास संस्थेचे उपाध्यक्ष, नॅशनल फेडरेशन ऑफ ह्युमन राईट्स काउन्सिलचे राष्ट्रीय उपाध्यक्ष, अनोखा विश्वास या हिंदी मासिकाचे संपादक असून अंजाने सपने या साप्ताहिकाचे ते संपादक असून रामदीप या मराठी दैनिकाचे उपसंपादक आहेत. पाटील यांना वंदे मातरम संस्थेचा महात्मा गांधी शांती स्मरणार्थ जयप्रकाश नारायण निर्माता आणि कलाकार आंजा तालुक्याचे ते माजी सरचिटणीस असून 73 वर्षाच्या कांबळे यांनी भीमशक्ती समाजसेवा संघटनेच्या स्पर्धा यामधून भारतीय कष्टकरी रयत सेवा संघाच्या माध्यमातून अनेक लोकोपयोगी कामे केलेली आहेत. अशा सुरेश कांबळे यांना या वर्षीचा सावित्रीबाई फुले स्मृती पुरस्कार देऊन गौरवण्यात येत आहे. प्रतिष्ठानचा पुरस्कार सोडवण्यासाठी ते नेहमीच तत्पर असतात. अशा मिलिंद जगताप यांना भाई संघारी स्मृती पुरस्कार